जिथे पूर्ण जगात गणपतीला राजा म्हणून घरी आणलं जातं, तिथेच आपल्या महाराष्ट्रात त्याच्या आईला म्हणजेच पार्वतीलाही घरी बोलावलं जातं. ह्या 3 दिवसाच्या सणाला कोणी गौरी गणपती, ज्येष्ठा गौरी किंवा महालक्ष्म्या म्हणतात. नाव काही असो, पण भावना मात्र एकच. आपल्या सासरी गेलेल्या पार्वतीला माहेरी आल्यावर जल्लोषात तिचे स्वागत करावं. आणि माहेरी आल्यावर तिचा कमी थाट होत नाही बरं का. तिला वाजत गाजत घरी आणलं जातं. तिच्यासाठी स्वादिष्ट जेवण बनवलं जातं. तिच्यासाठी गाणी म्हटली जातात, खेळ खेळले जातात. पण हे सगळं कशासाठी? कारण ज्येष्ठा असो व कनिष्ठा, पार्वती असो व लक्ष्मी, ह्या सर्व कुठल्या ना कुठल्या घरच्या मुली आहेत. आणि मुली या घरात सुख आणि समृद्धी घेऊन येतात. कारण लक्ष्मी म्हणजेच मुलगी ही नेहमी सोन्याच्या पावलांनी घरी येते.